प्रथम आपल्याला 7 घरांची चेन बनवायची आहे। त्यानंतर हे राऊंड मध्ये बांधून घ्यायचं आहे। पुढे 3 चेन बनवायचे आहेत। याच राऊंड मध्ये आपल्याला एकूण 12 क्रोशिया बनवायचे आहेत। या 12 क्रोशिया नंतर पुढील चेन मध्ये आपल्याला चेन बनवून घेऊन समोर आपल्याला एकूण 14 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर प्रत्येकी एका चेन मध्ये 1 किंवा 2 असे एकूण सर्व चेन मध्ये मिळून आपल्याला 21 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत। हे 21 हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर समोरील चेन मध्ये चेन काढून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे सेम याच 21 हाफ क्रोशिया मध्ये आपल्याला सेम क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। प्रत्येक घरामध्ये हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। हे 2 राउंड विणून झाल्यानंतर तिसऱ्या राउंड मध्ये परत चेन वरती हाफ क्रोशिया प्रथम 4 हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर हाफ क्रोशिया वरती या चौथ्या 4 चेन द्यायच्या आहेत आणि खाली चेन मधून चेन काढून घ्यायची आहे आणि पुढे सेम 4 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत। परत आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत। खालील चेन मधून चेन काढून घ्यायची आहे। पुढे सेम 4 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर पुढे सेम 4 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत। पुढे सेम 4 चेन द्यायचे आहेत आणि चेन मधून चेन काढून घेऊन पुढे उरलेल्या सर्व चेन मधून हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे समोरील चेन मधून चेन काढून घेऊन परत आपल्याला मागील प्रमाणे इथे 14 चेन द्यायचे आहेत। आणि नंतर एक चेन सोडायची आणि दुसऱ्या चेन मध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवून हे विणून घ्यायचं आहे। त्यानंतर
याच चेनमध्ये आपल्याला सेम खालीलप्रमाणे 21 हाफ क्रोशिया बनवायच्या आहेत. ह्या 21 हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर खालील चेनमधून सेम चेन काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेम पुढे चेनवरती चेन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर सेम पुढे तिसऱ्या स्टेपमध्ये प्रत्येकी 4 हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत 4 चेन द्यायचे आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. पुढे सेम 4 हाफ क्रोशिया आणि चौथ्या घरावरती आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत आणि खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. सेम मागीलप्रमाणे पुढे पण असंच विणायचं आहे. त्यानंतर समोरील घरामधून चेन काढून घ्यायची आहे. सेम मागीलप्रमाणे पुढे पण आपल्याला असे 14 चेन बनवायचे आहेत आणि विणायचं आहे. असे एकूण आपल्याला 6 पार्ट बनवायचे आहेत. सर्व बाजूने विणून झाल्यानंतर शेवटी आपल्याला इथे लोकर काढून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचं आहे. असे एकूण आपल्याला 9 फूल बनवायचे आहेत. यानंतर पुढे आपल्याला जॉईन न झालेले पार्ट असे असलेले हे इथे हे इथे आणि हे इथे, तर आपल्याला इथे असं लोकरने बांधून घ्यायचं आहे आणि चेन द्यायची आहे आणि समोरील ह्या खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे सेम इथे आपल्याला विणायचं आहे. सेम इकडे विणत या साईडला यायचं आहे. वरती आपल्याला चेन बनवायची आहे, नुसती फक्त चेन बनवायची आहे. समोरील ह्या चेनला विणायचं आहे. त्यानंतर पुढे इकडे चेन बनवत यायचं आहे.
समोरील चेनमध्ये चेन हे विणायची आहे आणि समोरील या चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे या चेनला विणायचं आहे। आणि हा इथला राहिलेला भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून आपल्याला इकडे समोरील या चेनला विणायचं आहे। समोरील या चेनच्या घरामध्ये विणल्यानंतर हे घर सोडून ह्या घरामध्ये आपल्याला विणायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला चेन बनवायची आहे। आणि समोरील घराला विणून घ्यायचं आहे। त्यानंतर या साइडला चेन मधून चेन काढून घेऊन खालील चेन मधून आपल्याला राहिलेले हे दुसरं घर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे जॉइन करून घ्यायचं आहे। या राहिलेल्या घरामधून आपल्याला लोकर घ्यायचे आहे आणि चेन बनवायची आहे। समोरील चेन मधून चेन बनवून घ्यायची आहे। त्यानंतर समोरील या चेन मध्ये विणून घ्यायचं आहे। परत पुढे चेन मधून चेन घ्यायची आहे। समोरील चेन मधून चेन घेऊन त्या समोरील चेन मध्ये विणून घ्यायचं आहे।
असे आपल्याला इथून 3-3 करून सर्व फुलं विणून घ्यायची आहेत. नमस्कार. तर हे पहा, स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये. तर अशी ही एकूण 9 फुलं बनवलेली आहेत. तर अशी तोरणपट्टी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हे साईडनी ह्या पट्टीच्या आपल्याला हाफ क्रोशे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही फुलं जॉईन करून घ्यायचे आहेत. पट्टीच्या साईडने हाफ क्रोशे बनवायचे आहेत आणि 2 चेन दिल्यानंतर ह्या गोल चेनमध्ये आपल्याला चेन बनवायची आहे. परत चेन द्यायचे आहे 2 आणि हाफ क्रोशे बनवून विणायचा आहे. पुढे विणत आल्यानंतर साईडच्या या भागामध्ये पण अशी आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत चेन बनवायची आहे आणि पुढे विणायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यावर इथे पण आपल्याला सेम मागीलप्रमाणेच इथे एकच चेन द्यायची आहे आणि समोरील चेनमध्ये चेन बनवून घ्यायची आहे. परत एक चेन द्यायची आहे, समोरील चेनमध्ये चेन बनवून घ्यायची आहे. परत हाफ क्रोशे बनवायचे आहेत. आणि समोरील चेनसाठी एक चेन बनवायची आहे आणि समोरील चेनमधून चेन बनवून विणून घ्यायचं आहे. मध्यभागी इथे आपल्याला हाफ क्रोशे बनवत जायचं आहे. त्यानंतर पुढे इकडे आल्यावरती परत या चेनला समोरील चेनमध्ये आपल्याला चेन बनवायचे आहेत 2 आणि समोरील चेनमधून चेन बनवून घ्यायची आहे सेम मागीलप्रमाणे. परत 2 चेन बनवायचे आहेत आणि हाफ क्रोशे बनवून घ्यायचं आहे. पुढे पट्टीला सेम हाफ क्रोशे विणत जायचं आहे. परत 2 चेन समोरील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनमध्ये चेन बनवून घ्यायची आहे. परत हाफ क्रोशे विणायचे आहेत पट्टीला. एक चेन द्यायची आहे आणि समोरील या चेनमधून चेन काढून घेऊन परत एक चेन द्यायची आहे आणि हाफ क्रोशे बनवून घ्यायचा आहे पट्टीला.
परत एक चेन द्यायची आहे आणि समोरून ह्या चेनमधून चेन बनवून घ्यायची आहे. असंच विणायचं आहे आणि सर्व फुलं जोडून घ्यायची आहेत. राहिलेला पट्टीचा भाग हाफ क्रोशीने विणून घ्यायचा आहे. सर्व भाग जोडून झाल्यानंतर मधले हे भाग आपल्याला लोकरने बांधून घ्यायचे आहेत. नंतर पुढे साइड पट्टीला लोकर जॉईन करून घेऊन चेन बनवायची आहे. चेन बनवून समोरील या घरामध्ये चेन बनवायची आहे. त्यानंतर पुढे चेन बनवायची आहे. दहा चेन बनवल्यानंतर समोरील घरामध्ये चेन बनवायची आहे. पुढे सेम आपल्याला सर्व बाजूने अशी चेन बनवून घ्यायची आहेत. इथे मध्ये बागील एक घर सोडायचं आहे चेनचं आणि दुसऱ्या पार्टला चेनच्या दुसऱ्या पार्टला आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे. पुढे से साईडचा घर सोडायचं आहे आणि समोरील चेनच्या घरामध्ये बनवून घ्यायचं आहे. मध्यभागी घर सोडायचं आहे आणि समोरील घरामध्ये मिळून घ्यायचं आहे. समोरील घरामध्ये मिळून घ्यायचं आहे. सेम चेन बनवायचे आहेत आणि पूर्ण फुलांना मिळवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने चेन लावून झाल्यावर गोंडे लावून घ्यायचे आहेत. असे तोरण झाले आहे. पहा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.